भाजपचे नेते असलेले राजन तेली यांचा काल ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे आणि सावंतवाडी विधानसभेमध्ये ठाकरे गटाने आता दावा केलेला आहे। परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं अर्चना घारे ज्या सातत्याने सावंतवाडी विधानसभेवरती दावा करत होते ते आता आपल्या सोबत आहेत आणि शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत वायबी चव्हाण सेंटरला। तेही राजन तेली जे भाजपचे नेते होते ऐन निवडणुकीच्या वेळेस त्यांनी ठाकरे गटात उडी मारली आणि सावंतवाडी विधानसभेवरती आता त्यांनी दावा ठोकलेला आहे। सातत्याने तुम्ही पक्षातून काम करत होता, ती जागा तुतारी पक्षाला सोडावी अशी देखील तुमची सगळ्यांची इच्छा आहे, परंतु आता ठाकरे गट त्याच्यावरती दावा करतो। आता इथे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते इथे आलेलो आहोत। आम्ही आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली। तर 3:30 वाजता या जागा वाटपासंदर्भात एक फायनल मीटिंग होणार आहे आणि त्यानंतर त्याचं चित्र स्पष्ट होईल। प्रवेश तर झालेला आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांनीच पाहिला आहे, पण उबाटा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यामध्येही काही एकनिष्ठ असे पदाधिकारी होते जे काम करत होते गेले काही वर्ष, मीही करत होते। त्यामुळे जे मित्रपक्ष किंवा शिवसेना या सर्वांना त्यातलं कुणालाही दिलं तरी चाललं असं सगळ्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे हे सगळे पदाधिकारी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आले होते। परंतु ऐन वेळेस राजन तेली हे खरं तर राणे समर्थक म्हणून ओळखले जातात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि ऐन निवडणुकीच्या वेळेसच त्यांचा ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश होणं हे काही समझोता नाही काय? हा ते आता त्यांनाच माहीत त्यांनी काय समझोता केलाय तो, पण चर्चा सगळ्यांमध्ये आहे। जे काही घडलं असेल किंवा काय घडलं असेल त्या बाबतीत ह्या बरेच जण चर्चा करतात। आता काय झालंय माहीत नाही आम्हाला, पण काहीतरी झालं असेल त्यामध्ये। परंतु ती सावंतवाडीची जागा जर ठाकरे गटाला सुटली तर तुमची भूमिका मवियाला सपोर्ट करण्याची असेल की तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये या दाखल होणार आहात सावंतवाडी विधानसभेत? बघू, 6-6:30 नंतर चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर आम्ही सगळेजण आदरणीय पवार साहेबांना भेटून बघू, म्हणजे पुढच्या कसं चित्र असेल ते सांगू। तुम्ही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहात? अर्चना घारे निवडणूक लढतील 100%। परंतु अर्चना घारेंना तिकीट भेटली नाही तर पक्षाकडे अजून वेळ आहे आम्हाला। 6 वाजेपर्यंत साहेबांनी सांगितलेलं आहे। 6 वाजेपर्यंत काय ते आम्ही थांबणार आहोत। 6 नंतर साहेब सांगतील, पण ह्यावेळी सावंतवाडी विधानसभा अर्चनाताई 100% लढणार आहेत आणि निवडून येणार आहेत। जिल्हाध्यक्ष आहेत अमित सामंतजी। अर्चना घारे हे गेल्या अनेक महिन्यांपासून तिथे सावंतवाडीमध्ये कार्यरत होत्या। राजन तेलींचा अचानक पक्षप्रवेश झाला, त्यामुळे ठाकरे गट आता दावा करते। जिल्हाध्यक्ष आहात, तुम्ही काय मागणी केली शरद पवार? त्या गेली 7 वर्ष त्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काम करतायत आणि त्यावेळपासून असं ठरलेलं होतं की याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पर्यायाने महाविकास आघाडीचे उमेदवार असतील। आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा आम्हाला असंच पूर्वीसुद्धा सांगितलेलं होतं, आज सुद्धा साहेबांनी तेच सांगितलं की अजूनही ही जागा निगोशिएशन्समध्ये आहे। संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आम्हाला थांबा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आजही जागा तुतारीला म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल। तुम्हाला जागा मिळाली नाही कारण की ठाकरे ज्या पद्धतीने एक जागांवरती अडून राहतात आहेत जागा वाटपाच्या सगळ्या बैठकांमध्ये, मग ती जागा जर ठाकरे गटाला सुटली तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहात? पक्षामधून बंडखोरी वगैरे अशी काही तुमची तयारी आहे? मुळात कसं आहे की आमच्या जिल्ह्यात 3 मतदारसंघ येतात। उरलेले जे 2 आहेत कुडाळ मालवण आणि कणकवली देवगड, इथे सुद्धा त्यांचे मोठे कॅन्डिडेट उभे आहेत। नारायण राणेंच्याच घरातली नारायण राणेंची 2 मुलं उभं राहण्याची शक्यता आहे। शिवसेनेला जर आमची मदत तिकडे हवी असेल तर त्यांनी सुद्धा हा विचार करायला हवा की राष्ट्रवादी काँग्रेसला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सोडावा म्हणून। असहकाराची भूमिका थेट दर्शवताय? अजिबात असहकार्याची भूमिका आम्ही दर्शवत नाही आहोत। आमच्या नेत्यांवर पूर्णपणे विश्वास आहे। संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत स्वतः साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा विचार करायला हवा की उरलेल्या मतदारसंघात आमचे सर्व कार्यकर्ते त्यांना सर्व काही विसरून जाऊन मदत करणार आहेत उरलेल्या 2 मतदारसंघात। परंतु अर्चना घारे यांना सावंतवाडी सुटली नाही तर तुमचं असहकार्याचं काम असेल? अजिबात काही म्हणत नाही। जसं शरद पवार साहेब आम्हाला जो आदेश देतील तो आमच्या दृष्टीने अंतिम आदेश असेल आणि साहेब देतील तोच आदेशावर आम्ही चालणार। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। अमित सामंत आणि अर्चना घारे ज्या सावंतवाडी या विधानसभेमधनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत। खरं तर काल राजन तेली यांचा ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश झाला, त्यामुळे ठाकरे गटाकडनं सावंतवाडी या विधानसभेवरती आता दावा करण्यात आला आहे। परंतु आता या सर्वच लोकांनी आता शरद पवारांची भेट जी आहे ती वायबी चव्हाण सेंटरमध्ये घेतलेली आहेत आणि या सावंतवाडी विधानसभेमधनं निवडणूक लढण्यास त्या इच्छुक आहेत आणि शरद पवार आमची भूमिका जी आहे ती
योग्य पद्धतीने समजून घेतील असं त्यांचं म्हणणं आहे. रोहिणीताई खडसे या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या देखील मुक्ताईनगर या मतदारसंघातून इच्छुक आहेत. मुक्ताईनगरमधनं तुम्ही इच्छुक आहात. चंद्रकांत पाटील जे विद्यमान आमदार आहेत त्यांना तुमचं आव्हान असणार आहे, परंतु विद्यमान आमदार म्हणतात आम्हाला कसलंच आव्हान नाही आहे म्हणून. लवकरच कळेलच. लवकर येतेच की निवडणूक जाहीर झाली आहे, आता थोड्या दिवसांमध्ये कळेल काय आव्हान आहे आणि काय नाही. परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये स्थिती कशी आहे पक्षाची? कारण की ज्या पद्धतीने शिवस्वराज्य यात्रा तुमची मोर्चेबांधणी तुम्ही शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात करत होता, गिरीश महाजनांच्या विरोधात देखील तुम्ही एक तगडा उमेदवार या मैदानात उतरवणार. महाविकास आघाडीसाठी उत्तर महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे. आमच्याकडे प्रवेश घेणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर आमचे जे पदाधिकारी नेते आहेत तेही सक्षम उमेदवार म्हणून समोर येत आहेत आणि महाविकास आघाडीला चांगला कौल महाराष्ट्रामध्ये मिळेल हा मला विश्वास आहे. नाताभाऊ यंदा या निवडणुकीत पुन्हा सक्रिय होतील का? ज्या पद्धतीने नाताभाऊंची आरोग्याची परिस्थिती आहे त्याचसोबतच नाताभाऊ मध्यंतरी भाजपच्या संपर्कात जवळ गेलेले होते, त्यामुळे नाताभाऊ पुन्हा एकदा या विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे सक्रिय होतील का? त्यांनी भाजपच्या पक्षप्रवेशाला तर पूर्ण विराम दिला. ते माझ्या मतदारसंघात संपूर्णपणे सक्रिय झालेले आहेत. त्यांनी मेळावे घेणं, बैठका घेणं हे सुरुवात केलेली आहे. परंतु काय वाटतंय का पक्षामध्ये बंडखोरी होण्याची देखील मोठ्या प्रमाणात चिन्ह आहेत? कारण की एका जागेवरतून अनेक उमेदवार दावेदार जे आहेत मवियामध्ये तुमच्या पक्षामध्ये पाहायला मिळतात आहेत. बंडखोरी थांबवण्याकरता पक्षाकडनं काय रणनीती आखली जाणार आहे? कारण की अनेक उमेदवार जे आहेत ते नाराज होणार आहेत इच्छुक. मला एवढं नक्की माहिती आहे की आम्ही सगळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शब्दावरती काम करत असतो, त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून काम करतो. त्यामुळे त्यांनी जो कोणी उमेदवार ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या ठिकाणी देतील, आम्ही सगळे त्यांच्या आदेशाचं पालन करून जे उमेदवार पक्षाकडून जाहीर होतील त्या उमेदवाराचं सगळे एकत्र येऊन काम करू. परंतु जामनेर असेल, ज्या जामनेरमधनं गिरीश महाजन येतात, उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे नेते आहेत, खडसेंचा आणि महाजनांचा वाद हा सर्वश्रुत आहे अख्ख्या महाराष्ट्राला. ज्या पद्धतीने हा सगळा वाद झालेला आहे, यंदा जामनेरमधनं गिरीश महाजनांना पाडण्यासाठी वेगळी खेळी खडसेंकडनं खेळली जाईल का? मला माहीत नाही. मी माझ्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचा विचार करते आणि तिथे तयारी करते. राजकीय विरोधक आहात तुम्ही? असू ना, आम्ही आमच्या पक्षाची विचारधारा मांडण्याचं काम करू, पण तिथे काय होतंय ते मी नाही सांगू शकणार. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली आहे. त्या रोहिणी खडसे ज्या महिलांच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आणि स्वतः मुक्ताईनगर विधानसभेमधनं यंदाची निवडणूक लढणार आहेत आणि अनेक इच्छुक जे आहेत ते सध्या शरद पवार यांच्या भेटीकरता YB चव्हाण सेंटरमध्ये आलेले आहेत. संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून त्याचसोबतच राज्यातील इतर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांची भेट घेण्याकरता आजही इच्छुक उमेदवार जे आहेत ते YB चव्हाण सेंटर येथे दाखल झालेले असल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येने हे इच्छुक उमेदवार जे आहेत ते शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी सकाळपासून भेट घेतात आहेत आणि आज सुद्धा शरद पवारांना भेटणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ओढा जो आहे तो मोठ्या प्रमाणात सध्या तरी पाहायला मिळतोय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभेच्या उमेदवारांची यादी जी आहे ती खरं तर लवकरात लवकर बाहेर येणार आहे आणि अंतिम टप्प्यात येऊन ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पोहोचलेली आहे. तरी देखील इच्छुकांच्या मुलाखती, इच्छुकांची भेटण्याची गर्दी जी आहे ती सध्या सिल्वर ओक आणि त्याचसोबतच YB चव्हाण सेंटर येथे पाहायला मिळते. शरद पवार असतील, त्याचसोबतच सुप्रिया सुळे असतील आणि इतर नेते मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, इतरही नेते मंडळी जे आहेत त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती या सगळ्या YB चव्हाण सेंटर परिसरामध्ये झालेली आहेत. काही अजून लोक आले आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कुठून आला आहात, नाव काय आपलं आणि कुठून उमेदवारीसाठी तुम्ही इच्छुक आहात? मी पुणे 212 पर्वत विधानसभा मतदारसंघ. आपलं नाव काय? अश्विनी नितीन कदम आणि साहेबांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे 2007 पासून, एकनिष्ठ आहे आणि उमेदवारीचं चालली आमच्या चर्चा. 19ला मी कॅन्डिडेट होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. परंतु ज्या पद्धतीने आता पक्षामध्ये इन्कमिंग सुरू झालेले आहेत, अनेक जण इच्छुक आहेत. खरं तर पक्ष ज्यावेळेस 2 गटांमध्ये विभागलेला होता त्यावेळेस पक्षाकडे मोजकेच पदाधिकारी होते, परंतु आता शरद पवारांच्या पक्षामध्ये येण्याकरता मोठ्या संख्येने लोक उत्सुक झालेली आहेत. मग पक्ष पूर्वीच्या लोकांचा विचार करणार का?
पक्षांनी सांगितलेलं आहे की पहिल्यांदा जे एकनिष्ठ आहेत त्यांना संधी दिली जाणार आहे आणि राजकारणातल्या काही घडामोडी आहेत आणि आपला पक्षवाढीसाठीचा जो प्रयत्न आहे ते आता पक्षश्रेष्ठी किंवा पक्षनेतृत्व त्याचा विचार करणार, त्यांना ते करावं लागणार आहे. परंतु आम्ही तरी एकनिष्ठ म्हणून आग्रही आहोत आणि निश्चितपणे आम्हाला सुद्धा न्याय मिळेल. परंतु पुण्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघ आहेत शहरातले, त्या 8 मधल्या कोणत्या विधानसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दावा असणार आहे? कारण की मवियाकडनं अजूनही 2 पक्ष आहेत, काँग्रेस आणि ठाकरे गट, ते देखील दावा करतात आहेत पुण्यातल्या अनेक जागांवर. पुणे लोकसभेचा आम्ही विचार करतो शहराचा, आणि लोकसभेमध्ये 6 मतदारसंघ आहेत, त्यातले 3 याच्यावरती काँग्रेसने दावा सांगितला आहे, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि कसबा. आता बडगाव शहरी, पर्वती आणि कोथरूड राहिलेला आहे, त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि हडपसर हा शिरूर मतदारसंघात जातो आणि खडकवासला बारामती मतदारसंघात जातो. मी पुणे लोकसभा म्हटलं. आणि मग तसे बघायला तर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर अनेक आहेत आणि आम्ही बोलतोय तो पुणे लोकसभेचा, तर पुणे लोकसभेत 6 आहेत. तुम्ही पर्वतीमधनं इच्छुक आहात आणि तुम्ही लढणार, ही तुम्ही चंग बांधलाय का लढण्याचा? म्हणजे मी 2019ची कॅन्डिडेट आहे, थोड्या अंतराने मी बीजेपीच्या कॅन्डिडेट बरोबर लढाई केलेली आहे, थोड्या अंतराने मागे राहिलेली आहे आणि 5 वर्ष 19ची निवडणूक झाल्यापासून 5 वर्ष मी इथे काम करते. अजून माझ्या मतदारसंघामध्ये अखंड माझं आजही कार्य, म्हणजे 19 पासून आतापर्यंत काम चालू आहे. ह्याच आशेवर की आता 2024ची निवडणूक ही आपल्याला आता लढायचीच आहे. माधुरी मिसाळांचं आव्हान वाटत नाही का? आणि जिंकायचे. एकदा त्या कॅन्डिडेट बरोबर लढाई केल्यानंतर आता आम्हाला माहिती झालं ना कोण कसं आहे. 3 टर्मच्या आमदारांनी किती काम केलंय याचा आता लेखाजोखा मतदारांना द्यायची वेळ आलेली आहे. सातत्याने पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते, त्या सगळ्या भागांमध्ये पाणी आलं की सगळं साचतं, पूर परिस्थिती होते, लोकांना विस्थापित व्हावं लागतं. पुणे सारख्या महानगराच्या शहरामध्ये विशेष करून आमच्या पर्वती मतदारसंघामध्ये हा प्रसंग 2019ला ओढवलेला आहे. आमच्यावर नैसर्गिक आपत्ती आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे याच्यावर विद्यमान आमदारांनी काम करायला पाहिजे होतं, ते केलेलं पण नाहीये. पण आम्ही नगरसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून अखंड त्याच्यावर काम करून महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधून, महानगरपालिका प्रशासनाकडून आम्ही त्याच्यावरती काम करून घेतलेलं आहे आणि हे काम आमच्याकडे दाखवायला आहे. पण विद्यमान आमदारांकडे काहीच काम नाहीये. 15 वर्षात काय दाखवायचंय पर्वतीकरांसाठी? ते जी काही कामं केलेली आहेत विद्यमान आमदारांनी ती महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकावर किंवा महानगरपालिकेनी केलेली कामं आमदार दाखवतात. प्रत्यक्ष शासनाकडून काय कामं आणली किंवा केंद्र सरकारकडून काय निधी आणला याचा काहीच लेखाजोखा आता आमदारांकडे नाही. परंतु तुम्हाला जर तिकीट भेटली नाही तर तुम्ही अपक्ष किंवा पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून लढण्याच्या तयारीत आहात का? पक्षाच्या विरोधात बंडखोरी असं म्हणता येणार नाही. मी 5 वर्ष सलग काम करत आलेली आहे आणि लढणं हा माझा धर्म आहे. मी लढणार माझ्या नागरिकांसाठी, माझ्या मतदारांसाठी. परंतु मवियामध्ये जागा शरदचंद्र पवारांना सुटली नाही तरी तुम्ही लढण्याच्या भूमिका? ही आमच्या पक्षाला सुटणार आहे आणि प्रयत्न चाललेले आहेत, आमच्या नेत्यांचे चाललेले आहेत. आणि शेवटी कसं आहे, 3 पक्ष एकत्र आहेत म्हणल्यावरती थोडंसं सामोपचाराने करत करत येईल, पण पर्वती हा आमच्याकडेच राहणार. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होत्या. पर्वतीच्या इच्छुक उमेदवार आहेत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आहेत. शरद पवारांची भेट घेण्याकरता YB चव्हाण सेंटर येथे आलेले आहेत आणि अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते सध्या या YB चव्हाण सेंटरमध्ये आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शरद पवारांची आणि सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील, या सर्वांची भेट घेण्याकरता हे सर्वच नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. रोहित पवार जे कर्जत जामखेडचे आमदार आहेत आणि पुन्हा एकदा कर्जत जामखेडमधनं विधानसभा निवडणूक लढणार आहेत. रोहित पवार देखील खाली पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्त्यांशी सगळी चर्चा जी आहे ती रोहित पवारांकडनं केली जाते आणि रोहित पवारांना भेटण्याकरता देखील लोकांचा मोठा ओढा जो आहे तो पाहायला मिळतोय. स्वतः आपण पाहू शकतो की रोहित पवार हे सध्या प्रत्येक इच्छुक उमेदवार असतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळतात. रोहित पवारजी, तुम्हाला भेटणाऱ्यांची संख्या आता मोठ्या संख्येने वाढलेली आहे. खरं तर तुमची USP होती निष्ठेला यंदा महत्त्व तुमच्या पक्षातून मिळणार का, की इतर जे तुमच्या पक्षांमध्ये इन्कमिंग होतात त्यांना सातत्याने संधी मिळेल? एवढं सांगेल, मी एक कार्यकर्ता आहे आणि हे सर्व जे आहेत ते कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणं, काही गोष्टी समजून घेणं एका कार्यकर्त्याची जबाबदारी असते, जे मी आता इथं पार पाडत आहे. राहिला प्रश्न उमेदवारीचा, आदरणीय पवारसाहेब हे नेहमीपासून सांगत आलेले आहेत की मेजॉरिटी ज्या सीट्स आहेत त्या निष्ठावंतांनाच दिल्या जातील. पाटील साहेबसुद्धा आणि सुप्रियाताईसुद्धा त्याच्यावर लक्ष देऊन आहेत. तर मला विश्वास आहे 80% जास्त सीट्स या निष्ठावंतांनाच मिळणार आणि जे राहिलेले 15-20% असतील
त्याला राजकीय समीकरण काही प्रमाणात आपल्याला बघावं लागतं. खरं तर एकीकडे शरदचंद्र पवार पक्ष अग्रेसिव्ह पद्धतीने स्वतःचे चांगले उमेदवार निवडण्याकरता सातत्याने प्रयत्न करतायत. रोहित पवार असतील, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, शरद पवार हे चांगले उमेदवार शोधण्याकरता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता लागलेले आहेत. परंतु मवियामध्ये असलेले ठाकरे गट आणि काँग्रेस हे कुठेतरी एकमेकांबरोबर वाद करून ही सगळी जी तीन पक्षांचं जे गठबंधन आहे ते तुटेल असं वाटत नाही का, ज्या पद्धतीने भांडणं होतात वगैरे? नाही, एकतर मी फक्त इनपुट देतो, निर्णय हे सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब घेत असतात आणि फायनल जे आहे, ज्याला आपण म्हणतो की फायनल अधिकार हा आदरणीय पवार साहेबांना. राहिला प्रश्न जो तुम्ही काल छोटी चर्चा जी शिवसेना उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसमध्ये जी झाली त्याच्याबद्दल जर बोलत असाल तर या तिन्ही पक्षाकडे उमेदवारच इतके इच्छुक आहेत, तर असं थोडंसं वाटतं की आपल्याला जास्तीत जास्त सीट मिळाव्यात आणि जास्तीत जास्त ठिकाणी आपण लढल्यानंतर स्ट्राईक रेट सगळ्यांचाच चांगलं राहणार आहे. कारण लोकांचीच इच्छा आहे महाविकास आघाडी सरकार यावं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्याला संधी द्यावी आणि त्या दुसऱ्या पक्षाला सुद्धा वाटतं. त्यामुळे थोडंसं कुठंतरी आहे, म्हणजे त्याचा अर्थ जेवढी डिमांड हे आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाला आहे तेवढीच डिमांड हे दोन इतर पक्षाला सुद्धा आहे आणि एकत्रित आम्ही कमीत कमी 170 ते 180 सीट जिंकू. परंतु काल प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत त्यांनी थेट शरद पवारांवरतीच आरोप लावलेला आहे निवडणुकीच्या तोंडावरती की शरद पवार हे 1988चे 90-92च्या दरम्यान ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ होता त्यावेळेस ते थेट दाऊदशी भेटलेले आहेत, जे अंडरवर्ल्डचे मोठे डॉन आहेत, आतंकवादी म्हणून त्यांना घोषित केलेलं. हे बघा, त्याच्यावर पवारसाहेब स्पष्टीकरण देतीलच. म्हणजे इलेक्शन आलं की कुणी काही बोलत असेल तर त्याला आपण काय म्हणणार. आणि प्रकाश आंबेडकर साहेब फार मोठ्या घराण्यातून येतात, त्या घराण्याचा आदर सर्वांनाच आहे. पण इलेक्शनच्या तोंडावर ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांचं आलेलं आहे कुठंतरी दुर्दैवाने एक नागरिक म्हणून आम्हा सगळ्यांना असं वाटतं की भाजपचेच हे बोल आहेत का, या बाबतीत थोडासा विचार करावा. कारण शेवटी विश्वासार्हता पण फार महत्त्वाची आहे आणि जर अशाच पद्धतीने वक्तव्य जर सातत्याने बदलत गेली तर पक्षावरची म्हणजे त्यांच्या पक्षावरची विश्वासार्हता कुठेतरी कमी होईल आणि ते गेल्या अनेक इलेक्शनमध्ये कमी होताना आपण सर्वांनी बघितलेले आहेत. त्यामुळे त्यांचे जे शब्द आहेत ते आज त्या कुटुंबातून येतात, त्याचा आदर आहे त्या कुटुंबाचा, पण त्यांच्याकडनं आलेले शब्द इलेक्शनच्या तोंडावर हे थोडेसे भाजपसारखे वाटतात. एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर तुमच्या पक्षामधनं एका जागेवरतून अनेक जण इच्छुक आहेत, 5-7 जण इच्छुक आहेत. त्या इच्छुकांचं बंड शमवण्याकरता पक्ष काही प्लॅन करणार आहे का? कारण की ज्या पद्धतीने आता इच्छुक तुम्हाला भेटायला येतात. एक आहे, आमच्याकडे इच्छुक तरी आहेत, महायुतीमध्ये खूप इच्छुक आहेत असं नाही. त्याचं मुख्य कारण लोकांकडनं जे काही वातावरण आहे खालचं ते महायुतीच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना तेवढं तसं त्या बाबतीतलं टेन्शन नाही. पण मग लोकांच्या प्रतिक्रिया समजून घेऊन इच्छुकांची संख्या जर वाढत असेल त्यातून एक संदेश आपण घ्यावा की वातावरण हे महाविकास आघाडीला फार पॉझिटिव्ह आहे. आता राहिला प्रश्न एकाला संधी आपल्याला देता येईल, राहिलेले जे आहेत त्यांना आपल्याला समजून सांगावं लागेल. आता हे जे मंडळी आपल्याकडे राहिलेली आहेत हे सर्व स्वाभिमानी आहेत, निष्ठावंत आहेत, हे विचार सोडून पळून गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांना समजून घेऊन उद्या जिल्हा परिषद आहेत, वेगवेगळे काय आहेत, मंडळं आहेत, याच्यामध्ये सुद्धा लोकांची सेवा करण्याची आपल्याला संधी देता येईल. त्यामुळे हे सगळे जे काही पर्याय आहेत ते आमच्या नेत्यांकडे नक्कीच आहेत. एक गणेश नाईक देखील तुमच्याकडे येणार आहेत. गणेश नाईक तुमच्या पक्षातले एक दिग्गज नेते होते मागच्या काही काळांमध्ये, परंतु भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये त्यांना देखील भाजप पक्षाकडनं संधी देण्यात आली, परंतु आता भाजपला ओसरती म्हणजे वेळ आली, त्यामुळे ते पुन्हा एकदा तुमच्या पक्षामध्ये उडी टाकणार आहेत. अशा म्हणजे लाटेवर स्वार होणाऱ्या नेत्यांना तुम्ही तुमचा पक्ष संधी देणार आहे का काय? आता फक्त ही एक चर्चा आहे आणि त्या चर्चेवर आत्ता बोलणं योग्य नाही. आणि राहिला प्रश्न, अशी जर चर्चा असेल आणि ती जर खरी असेल तर तुम्ही हेही समजून घ्या की असे जे लोकनेते होते जे आपल्याकडे होते आणि जे भाजपकडे गेलेत आणि तिथं जाऊन त्यांचं काय झालं असेल तर त्यांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडनं झाला आहे. लोकनेते भाजपला कधी पटत नाहीत आणि तसं जर तिथं घडत असेल आणि त्यातून अनेक लोकनेते जर भाजपला सोडायला इच्छुक असतील त्यामुळे एकच समजून घेतलं पाहिजे की भाजपची जी काही काम करण्याची पद्धत आहे ती लोकनेत्याला म्हणजे नाही तर लोकातल्या नेत्यांना कधी पटणारी अशी आहे असे नाही आहे. त्यामुळे ते खरं आहे का खोटं हे मला सांगता येणार नाही, पण तशी घटना जर घडत असेल तर त्याच्यावरून एकच कळतं आहे की लोकनेत्यांना ते संपवतात. त्याचा अर्थ 29पर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचा पक्षही तिथं आपल्याला दिसणार नाही आणि अजितदादांचा पक्षसुद्धा दिसणार नाही. कारण ही भाजपची प्रवृत्ती आहे जी हरियाणामध्ये आपल्याला बघितलं. 5 वर्ष ज्या मित्राबरोबर राहिले
त्या मित्राला साधं निवडून सुद्धा येता आलं नाही मित्रपक्ष असताना सुद्धा. म्हणजे भाजप इतकं द्वेषाचं आणि डेडली राजकारण करतात. ती गुजरातची स्टाईल आहे थोडीशी. त्यामुळे महाराष्ट्राचे स्वाभिमानी लोक हे शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र त्यांना बघायचा जो आहे, मोदी शहांचा महाराष्ट्र त्यांना बघायचा नाही. अजित पवारांच्या विरोधात बारामतीमध्ये यंदा तितक्याच विरोधात तुम्ही प्रचार करणार का? ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या प्रचारामध्ये तुम्ही स्वतःहून उतरलेला होतात, आता युगेंद्र पवारांना तिथून संधी मिळणार आहे. युगेंद्र पवार उमेदवार असतील की रोहित पवार इच्छुक आहेत बारामतीमधनं? तुम्ही आता कर्जत जामखेडचे आमदार असलात. मी एकच सांगतो, कर्जत जामखेड मी सोडणार नाही. मी त्या भूमीवर प्रेम करतो, तिथल्या लोकांवर प्रेम करतो आणि तिथली सामान्य लोक माझ्यावर आणि निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यावर प्रेम करतात. त्यामुळे उद्या मला पवारसाहेबांनी सांगितलं तरी पवारसाहेबांचे मी पाय धरील, पण मी कर्जत जामखेडला तिथं सोडणार नाही. त्यामुळे बारामती आणि तिथून मी लढणं हा प्रश्न माझ्यासाठी उद्भवतच नाही. परंतु मग तेवढ्याच विरोधात दादांच्या विरोधात प्रचार करणार का, जेवढा लोकसभेत ताईंच्या संदर्भात तुम्ही प्रचार केलेला होता? आम्ही सगळेजण वाट बघतो उमेदवारी लवकरात लवकर जाहीर व्हावी आणि ती जेव्हा जाहीर होईल त्यानंतर तुम्हाला माझं स्वरूप तिथं बघायला मिळेल, जे आधीसुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. रोहित पवार होते जे आता इच्छुक YB चव्हाण सेंटरमध्ये आलेले आहेत, त्यांची भेट घेतात आहेत. आणि आपण पाहू शकतो की सध्या सुप्रिया सुळे या देखील YB चव्हाण सेंटरच्या इथे खालती आलेल्या आहेत आणि संपूर्ण जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची देखील सुप्रिया सुळे जी आहेत ती भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की महाविकास आघाडीमध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येक एका विधानसभेच्या जागेवरती जवळपास 5 ते 10 इच्छुक उमेदवार झालेले आहेत. त्यामुळे इच्छुकांची मोठी संख्या जी आहे ती सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, जी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना भेटायला आलेली आहेत. आपल्याबरोबर सुप्रिया ताईच आहेत स्वतः ताई. परंतु ताई, इच्छुकांची मोठी संख्या जी आहे ती तुमच्या पक्षात वाढलेली आहे. काय सांगाल एकंदरीतच? पक्ष ज्यावेळेस फुटलेला होता एका वर्षापूर्वी त्यावेळेस कोणीही नव्हतं आणि आता एवढी मोठी गर्दी जी आहे ती पक्षाकडे येते. पक्षामध्ये जेव्हा अदृश्य शक्तीने घात केला पक्षाचा त्या दिवशी इथे गर्दीच होती आणि हेच लोक होते त्या दिवशी, बरोबर आहे. त्याच्यामुळे पक्षाची ताकद ही आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे असे असंख्य पवारसाहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत आणि हीच या पक्षाची ताकद आहे आणि महाराष्ट्राची मायबाप जनता. पण एका जागेसाठी जवळपास 5 ते 10 जण इच्छुक झालेले आहेत तुमच्या पक्षामध्ये. आता उमेदवार तर एकच असणार आहे, त्यामुळे बाकीच्या इच्छुक उमेदवारांचं बंड कसं शमवलं जाईल, त्याकरता काय काम केलं जाईल? नाही, बंडाचा विषय नाही. ह्या देशामध्ये एक पुन्हा अधोरेखित होतं की इस देश में टॅलेंट की कमी नाही आहे. या देशामध्ये प्रचंड टॅलेंट आहे, याचा मला खूप कौतुक आणि अभिमान आहे. ठीक आहे, अर्थातच नेत्यांची इच्छा असते, आमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असते, प्रत्येकाला लढायला आहे. पण एक गोष्ट मला आनंद वाटतो की टॅलेंटची कमतरता नाही या राज्यात. आम्ही बघतोय जे मागच्या रांगेत होते ते पुढे येऊन बसायला लागले आता. त्यामुळे नवीन टॅलेंट ही राज्याला नवीन टॅलेंट मिळेल. त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे. उद्या तुम्हाला आनंद वाटला पाहिजे की एवढे इच्छुक आहेत आणि एवढं टॅलेंट पक्षामध्ये आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडनं झाली आहे, परंतु आता वंचित बहुजन आघाडीचे जे प्रकाश आंबेडकर आहेत ते थेट शरद पवारांवरती आरोप करताना पाहायला मिळत आहेत की 1988 ते 92च्या दरम्यान मुख्यमंत्री असताना शरद पवार दाऊदला भेटलेले. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. कधी आहे? माझ्या जन्माच्या वेळीची गोष्ट आहे. कधी? कुठलं वर्ष म्हणताय? 88 मध्ये. म्हणजे किती वर्षापूर्वी? 35 वर्षापूर्वी. 35 वर्षापूर्वीची गोष्ट विचारताय का? मला नाही आठवतो, मुश्किलीने काल झालेला आज आठवते. 35 वर्षापूर्वीची गोष्ट झाली. कदाचित या आमच्या युवती काँग्रेसमधल्या पोरींचा जन्मही झाला नसेल. तुमचा पण झाला होता का नाही देवालाच ठाऊक. तुमचा पण झाला नव्हता, तुमच्या कॅमेरामनचा पण झाला नव्हता. पण हे आरोप होतात निवडणुकीच्या तोंडावरती आहेत हे सगळे. हेडलाईन झाली की नाही? शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. आणि तुम्ही बघता ईडीची नोटीस. ठीक आहे, इतना तो हक बनता ही सशक्त लोकशाही आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधान प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. महायुतीचे तिन्ही महत्त्वाचे नेते दिल्लीला गेलेले होते आणि जागा वाटपाची चर्चा करायला सातत्याने दिल्लीत अमित शहांच्या घरी जातात आहेत. परंतु ज्या पद्धतीने अमित शहांचं काही वक्तव्य समोर आलंय की आम्ही मोठं बलिदान केलेलं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री. मला नाही माहिती बाबा, दुसरे काय घर में क्यों झाकू मैं, मला नाही माहिती. आम्ही आता महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार हे आता सगळे अमरावतीवरनं आले आहेत. त्यांचं म्हणणं आहे आमच्या कपासाला, सोयाबीनला भाव मिळत नाही. हे बिचारे त्याच्यासाठी आलेत
एवढे चिंतेमध्ये आहेत आमचे विदर्भ. आता ईश्वर भाऊ आलेत. ईश्वर भाऊ आत्ताच मला सांगत होते शेतकऱ्यांचे हाल. आत्ता मला बोलत होते की सोयाबीन कापासाला भाव नाही. ताई आपलं सरकार आल्यावर पहिलं हे करून घ्या. आम्ही सगळे त्या कामात व्यस्त होतो. आज प्रचंड महाराष्ट्र अडचणीत आहे. मवियामध्ये सातत्याने भांडणं होतात आहेत, कारण की संजय राऊत आक्रमकपणे मुद्दे मांडतात. नाना पटोले त्यांच्याशी बोलतात. नाना पटोले पण ॲग्री करतात की संजय राऊत ज्या पद्धतीने स्वतःची ॲग्रेसिव्ह भूमिका मांडतात तशी आम्ही देखील ॲग्रेसिव्ह भूमिका मांडतोय. त्यामुळे हे वाद विकोपाला जाऊन मवियामध्ये काही बिघाडी होऊ शकते का ज्या पद्धतीने? एकतर प्रत्येकाचा स्वभाव असतो, प्रत्येकाची बोलायची स्टाईल असते. त्याच्यात लगेच काय असं होत असतं. ही लोकशाही आहे. भांडायला लागलंच पाहिजे. तुमच्या घरी तुमचं नाही का होत कधीतरी वाद, तसं होतं. त्याच्यात काय मोठी आहे. ह्या सगळ्या प्रेमाची. आणि बघा आमच्याकडे दडपशाही नाही, आमच्याकडे लोकशाही आहे. तिकडे दडपशाही, अदृश्य शक्ती तिथे दमदाटी करते. आमच्याकडे तसं नाही. प्रत्येकजण मन मोकळेपणे खरं बोलतो. आपण साधी मराठी माणसं. परंतु ज्या पद्धतीने लोकसभेला तुम्ही देखील उमेदवार होता, त्यामुळे तुमची उमेदवारी जी आहे ती लवकरात लवकर जाहीर झालेली होती. त्यामुळे तुम्हाला प्रचार प्रसारासाठी भरपूर वेळ भेटला गेलेला. आता विधानसभेसाठी अवघे काही 30 ते 35 दिवस. विधानसभेला मतदारसंघ पण किती लहान असतात, किती लहान असतात मतदारसंघ. म्हणजे 6 आमदारांचा 1 खासदार असतो. 15 दिवसात 3 वेळा फिरून होईल जर कष्ट केले कुठल्याही यांनी. एवढे मोठे 3 लाखाचा मतदारसंघ, काही 2.5 काही 3. मवियाच यंदा बाजी मारेल विधानसभेत. बघा ही महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवेल की पुढचा महाराष्ट्राचं भवितव्य कोण ठरवेल. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपण पाहू शकतो की सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील आणि त्याचसोबतच शरद पवार असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. सुधाकर भालेराव आपल्याबरोबर आहेत. सुधाकर भालेरावजी, तुम्ही देखील इच्छुक आहात निवडणूक लढण्यास. भाजपमधनं तुम्ही होता, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं आलेला आहात. काय नक्की नेमक्या भावना आहेत? तुमच्यासमोर तर केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत. आता खरं तर महाराष्ट्रामध्ये अभद्र महायुतीला जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार यावेळेस 100% आल्याशिवाय राहणार नाही. यांच्या सर्व फसव्या योजनेला जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळं आगे देखो होता है क्या. तुम्ही भाजपमधनं आलात, काही महिन्यांपूर्वी तुमचा पक्षप्रवेश झाला. तसेच भाजपचे अनेक नेते आता तुमच्या पक्षामध्ये अर्थात तुतारी पक्षामध्ये येतील. नक्कीच सर्वच लाईनवर आहेत. फक्त वेळ बघा, वेळेनुसार काय परिवर्तन होते ते पहा. कोण कोण आहेत? कारण की तुम्ही माजी आमदार राहिलात भाजपमध्ये आणि तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आलेला आहात. संजय बनसोडेंच्या विरोधात लढणार आहात उदगीर मतदारसंघातून. मग आता अजून कोण कोण मित्र आहेत जे भाजपमध्ये तुमचे आहेत ते आता या पक्षात येतील? मला फक्त एकच सांगायचं आहे, भारतीय जनता पार्टी ज्या निष्ठावानाने मोठी केली, आता त्या निष्ठावानाला त्या ठिकाणी थारा नाही. आणि नक्कीच आता महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. आणि महाराष्ट्राला जर आता काही जर खऱ्या अर्थानं जनतेला जर न्याय मिळणार असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडी सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आपण पाहिलं की सुधाकर भालेराव आहेत जे उदगीर या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत. आणि इच्छुक उमेदवारांची मांदियाळी जी आहे ती सध्या YB चव्हाण सेंटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे सर्वच नेते मंडळी या YB चव्हाण सेंटर परिसरामध्ये आलेले आहेत. स्वतः शरद पवार इच्छुकांची भेटीगाठी घेतात आहेत आणि सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी देखील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा गराडा जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर आज दुसरा दिवस आहे. लागोपाठ मुंबईमध्ये शरद पवार आहेत आणि शरद पवारांना भेटण्यासाठी शेकडोंच्या संख्येने जी लोक आहेत, इच्छुक उमेदवार जे आहेत ते आपल्या मतदारसंघातून येताना पाहायला मिळतात. कारण की मवियामध्ये अनेक जागांवरती पेच प्रसंग आहेत. अर्थात कोणती जागा कोण लढवणार यावरती देखील अजून एकमत झालेलं नाहीये. त्यामुळे इच्छुक उमेदवार जे आहेत ते आपल्याला पक्ष नेतृत्वाला आणि नेत्यांना भेटण्याकरता आलेले असल्याचं पाहायला मिळतात. शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाकडनं यंदाची निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची होणार आहे आणि पुन्हा एकदा मवियाचंच सरकार येईल असं जे मत आहे ते सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि इतर नेते मंडळींनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.